नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? बरे ना? आज आम्ही चाललोय सगळ्या गणपतीच्या दर्शनाला. पाहुण्यांची भेट घेतोय. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या मंडळी युट्यूब चॅनलवरती. असं कर नाही, आता हा झाला. काय झालं? बोला. आता आपण आलेलो परळला, म्हणजे परळ या स्टेशनवरनं आता स्टेशनच्या बाजूला परळचा सम्राट आपण बघू शकता. परळचा सम्राट. आपण आता चाललो आहे मुंबईमध्ये. सगळे जेवढे आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन घेता येईल आज, तेवढं गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे. तर आता आपण परळ स्टेशनला उतरून परळचा महाराजा परळचा सम्राट बघायला आपण आलेलो आहेत. आता चालताना जेवढे मंडळं दिसतील त्या ठिकाणी आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ. बघा परळचा महाराजा. आता आपण परळचा सम्राट बघून निघालो. त्याच बाजूला परळचा महाराजा. हे बघा, हर्ष, सॅमी, श्रवण, सॅम, प्रणिता पुढे चालली आहे. आम्ही सगळे आहोत. फिर से सीखों पे सब नाचेंगे, बांटेंगे हम खुशियाँ, सूर निरागस हो गणपति, सूर निरागस हो. परळचा विघ्नहर्ता. सर, आता आमचं तिकडचं गणपती बघून झालेलं आहे. आता इकडे जातो आहे आम्ही. हे बघा, आता सगळी मंडळी तर आज आली नाही आहे. आज कमी जण आहेत. खूप जणांचे असे विसर्जन होते, खूप जण असे थकले होते, म्हणून जास्त जण आज आले नाही. आम्ही फक्त 6 जण आहेत. 6वी ही आहे. ही नवीन आले आमच्या ब्लॉगमध्ये आपल्या. परळचा इच्छामूर्ती. आलो आहे आपण गणपतीच्या दर्शनाला. आता दर्शन घेऊया आपण. हे आमची 4थी किंवा 5व्या गणपती बाप्पाच्या मंडळात आम्ही. 4थी आहे का 5वी? 5वी असते. नाही, 3री का 4थी असेल. ब्लॉगमध्ये समजून आपण तर आता आम्ही आलेलो आहे परळचा राजा दर्शन घ्यायला. तर आम्ही लाईनीमध्ये चालतोय. दर्शन आता परेलच्या राजाचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही विचार करतोय काला चौकी जायला किंवा गणेश गल्ली जायला. आता सर्च मारतो गुगलवरती आणि बघू. हो, पाऊस पण आलेला आहे. तर आपण बघू आता आपण कुठे जातो. आता आपण आलेलो आहोत मुंबईच्या राजाच्या इथे, म्हणजे आपल्या गणेश गल्लीमध्ये आपण चाललेलो. आता आपण बघू शकतात गर्दी खूप आहे इथे. सॅमीकडे पूर्ण रस्त्यामध्ये गर्दी. सॅम गाईज, आता आम्ही आलो आहे करी रोडच्या एका गणपतीकडे. कुठे? कैवारीवरती. इथं चाललो आहे. काला चौकी आणि काय
काय राहिलं आपलं नाही माहिती, राहू दे ना. हा मुंबईचा राजा आणि काला चौकी असे काहीतरी 2 गणपती राहिले कारण तिथं खूप गर्दी आहे, खूप गर्दी गर्दी होती. जाताना आम्हाला लालबागचे पण दर्शन झाले, पण दुरून? एकदम लांबूनच, कारण एवढी गर्दी होती ना की समजतच नव्हतं की लाईन कुठून सुरू होते काय आहे. चला आपण आता आतमध्ये जाऊ. शिवाजी महाराज व्यायामशाळेचं म्हणजे हे मंडळ आहे, त्या मंडळाच्या इथे आलो. पण आज समजलं की इथे मंडळाचं ऑफिस आहे, तिथे मूर्ती बसते, त्यामुळे मूर्ती थोडी लहान होती. म्हणजे आपली घरी कशी मूर्ती असते तशा मूर्ती होती, त्यामुळे आम्हाला वाटलं मोठी असेल, पण जाऊ दे. बाप्पाचं दर्शन, बाप्पा शेवटी बाप्पा असतो, त्यामुळे काही नाही. हे बघा आता ढोल चालू झाला. ही वेगळी बाजू होती शिवमची, जी मी तुम्हाला दाखवली. तर गाईज आता आपले मुंबईचे दर्शन झालेले आहेत. माहिती आहेत अजून खूप गणपती बाकी आहेत, ते नंतर आम्ही जाऊ, ते ब्लॉग 2 मध्ये तुम्हाला दिसेल. आता आम्हाला वेळ होत होतो, तर आम्ही आलो ठाण्यामध्ये. तर ठाण्यामध्ये बोललो कुठे जायचं, तर आता आम्ही कोपरेचा राजा बघायला आलेलो आहे. ते बघा